मटन मसाला बनवण्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल अर्धा किलो मटन आणि ते मटन आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद, थोडीशी हिंग. मटन किंवा चिकन तुम्ही जेव्हा मॅरिनेट करता तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी हिंग आणि हळद तुम्ही वापरा. आता याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा भरून घेतलेला आहे मी, 4 चमचे दही, ते पण आपल्याला चमचा भरून घ्यायचं आहे. हे मिक्स करायचं आहे. याच्यामध्येच आपल्याला घालायचं आहे 1 चमचा मीठ, आणि तुमच्याकडे जी कोणती गरम मसाला पावडर असेल ती थोडीशी आपल्याला याच्यावरती घालायची आहे. कोणतीही जी आपण नॉनव्हेजसाठी वापरतो गरम मसाला पावडर ती कोणतीही तुम्ही वापरली तरी चालेल, किंवा मग तुम्ही घरी बनवलेली असेल तर ती गरम मसाला पावडर तुम्ही याच्यामध्ये वापरा. आणि आता हे आपल्याला असंच कमीत कमी 15 मिनटं ते जास्तीत जास्त अर्धा तास, फक्त अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी असं झाकून ठेवून द्यायचं. तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेर पण ठेवू शकता. मटन मॅरिनेट होते तोपर्यंत आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 लांब चिरलेले कांदे तळून घ्यायचे, तेलामध्ये पूर्ण ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. 10 ते 12 काजू ते पण तेलामध्ये तळून घ्यायचे. पाव चमचा आपल्याला घ्यायचे शाही जिरे, 2 हिरवी वेलची, 4 लवंग, अर्धा चमचा साधे जिरे आणि 8 ते 10 काळी मिरी, आणि हे सगळं एकत्र आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आपली पेस्ट वाटून झालेली आहे. आणि त्याचबरोबर इथे मी 1 वाटी भरून टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या लांबट चिरून घ्यायच्या आहेत. धणेपूड घ्यायचे आहे 2 चमचे, 1 चमचा जिरेपूड, म्हणजे धणे आणि जिरे हे दोन्हीही भाजून मग त्याची पूड केलेली आहे. लाल मिरची पावडर घ्यायची आहे 2 चमचे, आणि कसुरी मेथी थोडीशी भाजून मग त्याची हाताने चुरून पावडर केलेली आहे. तर ती पावडर आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे. आणि खडे मसाले फक्त इथे 2 स्टारफूल आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे. तर ही तयारी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि प्रेशर पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे. इथे मी प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये ही अमूल बटरची 1 क्यूबसुद्धा टाकायची आहे. तर 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर हे बटर वितळलं की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आणि हिरवी मिरची थोडीशी तडतडली की मग आपल्याला त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं आहे. तेल तापलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये टाकूयात हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या आपल्याला थोड्या परतून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे स्टारफूल, मोठी वेलची आणि तमालपत्री घालायची आहे. आता याच्यावरच लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे, कारण ते जे मसाले आपण घातलेले आहेत ते उडू शकतात, म्हणून आपल्याला लगेचच त्याच्यावर कांदा घालायचा आहे. आणि कांदा आपल्याला आता गुलाबी, थोडंसं हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं. त्याला 2 ते 3 मिनिटं लागतील आपल्याला. हे बघा, कांदा हलका गुलाबी व्हायला लागलेला आहे. आपल्याला तो खूप जास्ती लाल करायचा नाही आहे.
आणि आता टोमॅटो परतण्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तर आपण मटण मॅरिनेट करताना सुद्धा आलं लसूण पेस्ट घातलेली होती आणि ती पण आपण 1 चमचाच घातलेली होती. तर फोडणीमध्ये जेव्हा आपण आलं लसूण पेस्ट घालतो तर त्याचा स्वाद थोडा अजून छान येतो, म्हणून मग आपल्याला मॅरिनेट करताना पण ती घालायची आहे आणि फोडणीमध्ये पण घालायची आहे. तर हे थोडंसं परतलं की याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया. तर आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटोला पण 1 ते 2 मिनटं आपल्याला परतायचं आहे. आता 2 मिनिट टोमॅटो ही परतून घेतला, म्हणजे टोमॅटो थोडासा मऊ झाला, आपल्याला तो जास्ती मऊ नाही करायचा, 2 मिनिटं परतायचा आहे. तो परतून घेतल्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती म्हणजे ब्राऊन केलेला जो कांदा तळून घेतलेला होता आणि काजू आणि त्याच्याबरोबर थोडेसे मसाले, तर ती पेस्ट आता आपण याच्यामध्ये परतून घ्यायची. तर ही पेस्ट पूर्ण मिक्स करायची आपल्याला, खूप जास्ती भाजायची नाही आहे, कारण ते पण तळूनच घेतलेला आहे कांदा काजू. फक्त जे मसाले आपण त्यामध्ये घातले होते ते कच्चे वापरले होते, कारण कच्च्या मसाल्याचा वास छान येतो. तर ते फक्त परतून होईपर्यंत त्याचा फक्त वास आपल्याला याच्यामध्ये छान आला पाहिजे, म्हणून आपण ते 1 मिनिट परतायचं आणि 1 मिनिटानंतर आपण ते सुके मसाले याच्यामध्ये घालायचे. तर आता हे 1 मिनिट परतून झालेलं आहे आणि मसाला पण मिक्स झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण घालूया धनेपूड, जिरेपूड, लाल मिरची पावडर आणि कसुरी मेथी. तर हे थोडं मिक्स करायचं आणि लगेचच याच्यावर आपल्याला घालायचं आहे आपण मॅरिनेट केलेलं मटण. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. पूर्णतः तो मसाला पूर्ण मटणला लागला पाहिजे सगळीकडे. तर हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता मसाले सगळे मिक्स झालेले आहेत व्यवस्थित मटणमध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा मीठ. मी इथे खडे मीठ घेतलेलं आहे, तुम्ही बारीक मीठ सुद्धा वापरू शकता, फक्त थोडंसं कमी घाला, 1 चमचा घाला. आणि वरून आपल्याला वाटलं तर आपण मीठ ॲड करू शकतो. तर मीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फक्त 2 वाटी गरम पाणी घालायचं आहे. तर हे 2 वाटी मी पाणी घालते त्याच्यामध्ये. ते थोडं मिक्स करून आता आपल्याला हे फक्त ते शिजवायचं आहे मध्यम गॅसवर. मीडियम फ्लेम ठेवायची. आता मीडियम फ्लेमवर याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या किंवा मग 20 मिनटं बरोबर टाईम लावून तुम्ही ते शिजवून घ्या. पहिल्यांदा 5 मिनटं आपल्याला ते मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर स्लो फ्लेमवर 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मटन मसाला तयार आहे. आता आपण तो सर्व करूया. तयार आहे आपला मटन मसाला. तुम्ही हा चपाती, रोटी किंवा राईस बरोबर खाऊ शकता.